वेलकम स्टुडंट्स. प्रॉब्लेम नंबर 11चं सोल्युशन आपल्याला पाहायचं आहे. मी प्रॉब्लेम रीड करतोय पहा. ए अँड बी वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 75% अँड 25%. एचा शेअर आहे 75%. 100 आउट ऑफ 75% म्हणजेच 25-75 25-100 3/4 3 रेशो येईल एचा. बीचा बघा 100 आउट ऑफ 25% म्हणजेच 25/25 25-100 4पैकी 1 भाग 3/1 हा शेअर आलेला आहे. त्यानंतर सी अँड डीचा शेअर दिलेला आहे 60% अँड 40%. तो आपण घेतलेला आहे 60/100 40/100. त्याचं कन्वर्जन करून घेतलं बघा. 20-3 60 20 20/100 20-2 40 20/100 3/2 हा रेशो आलेला आहे. नेक्स्ट फॉलोइंग वेअर देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2013. 31 मार्च 2013 अखेर त्यांची बॅलन्स शीट दिलेली आहे. ए अँड बीचं कॅपिटल दिलेलं आहे 30,000 आणि 16,000. सी अँड डीचं कॅपिटल आहे 20,000 आणि 25,000. क्रेडिटर्स दिलेले आहेत ए अँड बीचे 37,500. सी अँड डीचे 15,000 आहेत. बँक लोन 3,000 रुपये दिलेला आहे सी अँड डीचा. रिझर्व्ह फंड आहे 4,000 रुपये ए अँड बी फर्मसाठीचा. लँड दिलेलं आहे ए अँड बी फर्मची 25,000. सी अँड डीची 18,000. प्लांट दिलेला आहे सी अँड डी फर्मचा 18,000. फर्निचर दिलेलं आहे ए अँड बीचं 1,500. स्टॉक दिलेला आहे ए अँड बीचा 20,000. सी अँड डीचा 9,000. बिल्स रिसिवेबल दिलेत ए अँड बीचे 3,000. डेटर्स दिलेले आहेत 16,000. त्यातून 500 रुपये वजा करा. ए अँड बीचे येतील 15,500. सी अँड डीचे 10,000 रुपये दिलेत त्यातून 800 रुपये वजा करा 9,200 रुपये येतील. कॅश बॅलन्स आहे ए अँड बीचा 22,500 आणि सी अँड डीचा 8,800 रुपये. द टू फर्म्स अमॅल्गमेटेड ऑन 1 एप्रिल 2013 ऑन द फॉलोइंग टर्म्स. दोन्ही फर्म अमॅल्गमेट झालेले आहेत 1 एप्रिल 2013 रोजी. पुढील टर्म्स त्याच्यासाठी दिलेले आहेत अमॅल्गमेशनसाठी. गुडविल ऑफ ए अँड बी ॲज फिक्स्ड ॲट ₹20,000. ए अँड बी फर्मसाठीचं गुडविल फिक्स केलेलं आहे 20,000. सी अँड डी फर्मसाठीचं 30,000 रुपये फिक्स केलेलं आहे. आणि न्यू फर्मने असं कन्सिडर केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे की हे गुडविलची व्हॅल्यू न्यू फर्ममध्ये आम्ही शो करणार आहोत. म्हणजे ही गुडविल मेंटेन केलेलं आहे न्यू फर्मने. फर्निचर ऑफ ए अँड बी वॉज नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म. सरळ सरळ सांगतायत की फर्म फर्निचर टेक ओव्हर करत नाही आहे ए अँड बी फर्मसाठीचं. ते कुणी टेक ओव्हर केलेलं आहे बघा. एनं टेक ओव्हर केलेलं आहे 1,350ला. त्यानंतर स्टॉक ऑफ सी अँड डी वॉज नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म बट ए अँड बी वॉज टेक ओव्हर ॲट ₹19,200. पहा फर्निचर जे टेक ओव्हर केलेलं नाही फर्मने त्याला काय करा कॅन्सल करा. नेक्स्ट स्टॉक काय म्हटलेला आहे ए अँड बी फर्मसाठीचा तो टेकन ओव्हर केलेला नाही न्यू फर्मने. सी अँड डीचा टेकन ओव्हर केलेला नाही आहे. मात्र ए अँड बीचा टेक ओव्हर केलेला आहे किती रुपयाला 19,200ला. जो ए अँड बीच्या कॉलममध्ये दिसत आहे व्हॅल्यू 20,000 स्टॉक त्याला टिकमार्क करून घ्या. मात्र सी अँड डीचा जो काही स्टॉक दिसत आहे त्याला टिकमार्क करू नका. त्याला कॅन्सल करा. न्यू फर्मने सरळ सरळ सांगितलेलं आहे की आम्ही ते टेक ओव्हर करणार नाही आहे. पुढे पहा स्टॉक ऑफ नेक्स्ट ए अँड बी सोल्ड देअर लँड फॉर ₹30,000. ए अँड बीनं त्यांची लँड काय केलेली आहे सोल्ड केलेली आहे. बट सी अँड डी वॉज टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म ॲट ₹25,000. काय म्हणतायत ए अँड बीची जी काय लँड आहे ती सोल्ड केलेली आहे त्या फर्मने म्हणजेच जुन्या फर्मने. सी अँड डीची जी काय फर्ममधील जी लँड आहे ती न्यू फर्मने टेक ओव्हर केलेले 25,000 रुपये. म्हणजे जी लँड सोल्ड केलेलं आहे त्याला कॅन्सल करा आणि ज्या फर्मची लँड काय केलेले आहे न्यू फर्मने टेक ओव्हर केलेलं आहे त्याला टिकमार्क करा. आपण तो चार्टमध्ये ती व्हॅल्यू घेणार आहे. बँक लोन ऑफ सी अँड डी वॉज नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म विच वॉज सेटल्ड बाय सी अँड डी ॲट ₹2,900. सी अँड डीचे जे काय बँक लोन दिलेले आहेत 3,000 रुपये ती न्यू फर्म टेक ओव्हर करत नाही आहे. ती फर्म जुन्याच फर्मने काय केलेलं आहे पेड केलेले आहेत. सेटल केलेत म्हणजे पेड केलेत 2,900ला. हे प्रोव्हिजन ऑफ 5% वॉज टू बी मेंटेन ऑन डेटर्स. डेटर्सवरती दोन्ही फर्मचे जे डेटर्स आहेत कस्टमर्स ज्यांच्याकडून पैसे येणे आहेत त्याच्यावरती 5% RDD क्रिएट करा म्हणतायत. आणि सन्ड्री क्रेडिटर्सवरती 2% काय करा म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स कॅल्क्युलेट करा म्हणून सांगितलेलं आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन बोथ द फर्म्स ओपनिंग बॅलन्स शीट इन द बुक्स ऑफ द न्यू फर्म. काय सांगितलेलं आहे दोन्ही फर्मच्या बुक्समध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करा म्हणून सांगितलेलं आहे. मी इथं काय करून घेतलेलं आहे फॉर्मॅटिंग ऑलरेडी करून घेतलेलं आहे. 2 महत्त्वाच्या गोष्टी मी इथं लिहून ठेवलेल्या आहेत बघा. असेट्स विच आर सोल्ड ज्या असेट्स सोल्ड केलेले आहेत और टेकन ओव्हर बाय द न्यू पार्टनर किंवा पार्टनरने टेक ओव्हर केलेले आहेत और
एनी असेट नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म, कुठलीही एखादी असेट न्यू फर्मने टेक ओव्हर केलेलं नाही असं सांगितलेलं असेल, वुड नॉट बी अपेड इन द चार्ट, चार्टमध्ये त्या शो मी करणार नाही आहे. त्याच पद्धतीनं लायबिलिटीच्या बाबतीत बघा, लायबिलिटीज विच आर पेड, ज्या लायबिलिटीज पेड केलेत किंवा टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म, न्यू फर्मने टेकन ओव्हर केलेले असेल, पार्टनरने टेक ओव्हर केलेले असेल किंवा न्यू फर्मने टेक ओव्हर केलेलं नसेल, नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म, अशी लायबिलिटी देखील आपण चार्टमध्ये शो करणार नाही आहे. तर पाहूया स्टेप बाय स्टेप आपलं सोल्युशन. ए अँड बी फर्मच्या बाबतीत बॅलन्सेस ब्रॉड डाऊन करून घेत आहे मी. हा 30,000 रुपये दिलेला आहे एचा आणि बीचा दिलेला आहे 16,000 रुपये. बॅलन्स ब्रॉड डाऊन करून घेतलेला आहे आपण. जनरल रिझर्व्ह फंड दिलेला आहे का बघा, दिलेला आहे रिझर्व्ह फंड. हा रिझर्व्ह फंड मी क्रेडिट साईडला डिस्ट्रीब्यूट करत आहे. रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्यूट केलेला आहे मी. रेशो किती आला आहे 3:1, म्हणजे 4,000 डिस्ट्रीब्यूट करत असताना हे 3,000 रुपये जातील आणि ह्याचे 1,000 रुपये जाणार आहेत. तिसऱ्या स्टेपला मी गुडविल क्रिएशनची नोंद करणार आहे. बाय गुडविल, न्यू फर्मने गुडविलचे पैसे देण्याचं मान्य केलेलं आहे 20,000 रुपये. 20,000 किती रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आपण, 4 हिस्से आहेत ए अँड बीचे, 4 पंचे 20, 5,000 पर शेअर, म्हणजेच थोडक्यात 5 त्रिक 15,000 रुपये एला जातील आणि बीला 5,000 रुपये जातील. गुडविल ही असेट इथं टेकन ओव्हरमध्ये येईल 20,000 रुपये. ओके, नेक्स्ट पहा. फर्निचर ऑफ ए अँड बी वॉज नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म विच वॉज टेकन ओव्हर बाय ए ॲट ₹1,350. फर्निचर टेकन ओव्हर केलेलं नाही ए अँड बीचं, ते कोणी टेक ओव्हर केलेलं आहे, एनं टेक ओव्हर केलेलं आहे. असेट टेक ओव्हर केल्यानंतर एज कॅपिटल अकाउंटला आपण डेबिट देणार आहोत. फर्निचर अकाउंट 1,350ला टेक ओव्हर केलेला आहे. आता ॲक्च्युली बुक व्हॅल्यू किती आहे पहा फर्निचरची, 1,500 रुपये आहे. 1,500चं फर्निचर असेट ए कितीला टेक ओव्हर करत आहे, 1,350. 150 रुपये आपल्याला लॉस झाला, तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला मी नोंदवणार आहे. टू फर्निचर अकाउंट 150 रुपये. ओके, आता हे फर्निचर जुन्याच फर्ममधील पार्टनरने टेक ओव्हर केल्यामुळे मी ते चार्टमध्ये शो करणार नाही आहे. पुढं पहा. स्टॉक ऑफ ए अँड बी वॉज टेकन ओव्हर ॲट ₹19,200 बाय न्यू फर्म. न्यू फर्मने टेक ओव्हर केलेला आहे कितीला बघा, हा 19,200ला टेक ओव्हर केलेला आहे. स्टॉकची व्हॅल्यू पाहूया आपण. ए अँड बीची 20,000 रुपये दिलेले आहे बाळांनो. लॉस झालेला आहे आपल्याला, लॉस डेबिट साईडला जाईल. लॉस हा किती रुपयांचा असणार आहे, 800 रुपयांचा. 20,000 रुपयांचा स्टॉक 19,200 रुपयाला न्यू फर्म टेक ओव्हर करत आहे बाळांनो, याचाच अर्थ लॉस आहे, तो डेबिट साईडला आपण शो करू. त्यानंतर पहा, ए अँड बीनं त्यांच्याजवळ असणारी लँड काय केलेली आहे, सोल्ड केलेली आहे. 30,000 रुपयाला लँड सोल्ड केलेली आहे. म्हणजेच थोडक्यात वर्किंग नोटमध्ये बघा कॅशचा बॅलन्स किती आहे, ए अँड बीच्या बॅलन्स 22,500. ॲड लँड सोल्ड केल्यानंतर पैसे येणार आहेत आपल्याकडं. किती रुपये आले, 30,000 रुपये आलेले आहेत, बरोबर आहे. लँडची व्हॅल्यू बघूया, 25,000 रुपये लँडची व्हॅल्यू आहे, म्हणून मला प्रॉफिट झाला. मी क्रेडिट साईडला नोंदवणार आहे बाय लँड अकाउंट 5,000 रुपये. आता लँड सोल्ड केल्यामुळे ती चार्टमध्ये मी शो करणार नाही. माझ्या कॅश बॅलन्समध्ये आलेले पैसे मी याच्यात ॲड केलेले आहेत. नेक्स्ट वन, बँक लोन सी अँड डीच्या बाबतीतला आहे. नेक्स्ट पुढं डेटर्सच्या बाबतीत पाहूया. ए अँड बी डेटर्स दिलेले आहेत, ते लिहून घेत आहे मी. डेटर्स 16,000 वरून 5% आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत 16,000चे, हे लिहून घेत आहे मी इथं. आणि RDD 5% आपण लायबिलिटीजमध्ये लिहित असतो. 800 रुपीज लायबिलिटीज आलेले आहे. आता पहा जुनी किती दिलेली आहे RDD दिलेली आहे, 500 रुपये दिलेले आहे. 300 रुपये एक्स्ट्रा जात आहेत आपले न्यू RDDसाठी, त्यामुळे तो लॉस मी डेबिट साईडला नोंदवतो. ॲक्च्युली ओल्ड RDD 500 आहे, न्यू RDD आली 800. फरक रक्कम जास्त मी काय करणार आहे पहा, एक्स्ट्रा जो प्रोव्हिजन क्रिएट केलं ते रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला शो करणार आहे. नेक्स्ट वन, सन्ड्री क्रेडिटर्सच्या बाबतीत. सन्ड्री क्रेडिटर्स
च्या बाबतीत व्हॅल्यू मी लिहून घेत आहे. किती रुपये दिले बघा, ए अँड बीचे 37,500, त्याच्यावरती 2% रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. ज्या असेट टेक ओव्हर केलेत ना किंवा ज्या लायबिलिटीज टेक ओव्हर केलेल्या आहेत त्याचीच आपण पहिल्यांदा नोंद करून घेतलेली आहे. 375 दुनी किती होणार आहे बघा, 750 रुपये येणार आहे व्हॅल्यू. कशाची? रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्सचे. एवढे पैसे आपले वाचणार आहेत. त्यामुळं रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट ही व्हॅल्यू होईल 750. पहा आपण काय काय केलेलं आहे. ज्या असेट्स अँड लायबिलिटीजवरील ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्याच आपण करून घेतलेल्या आहेत. आता पहा अशा कोणत्या असेट्स किंवा लायबिलिटीज आहेत का ए अँड बीच्या बाबतीत ज्या संदर्भात काही सांगितलेलं नाही आहे. अशा असेट्स अँड लायबिलिटीज आहे तशा लिहून घ्यायचे आहेत. पहा लँड झालेला आहे, फर्निचरच्या बाबतीत ट्रीटमेंट झाले, स्टॉकच्या बाबतीत झालेलं आहे. बिल्स रिसिवेबल संदर्भात काही सांगितलेलं नाही ए अँड बीच्या, त्यामुळं कन्सिडर करायचं न्यू फर्मने ते टेक ओव्हर केलेलं आहे बुक व्हॅल्यूला. ना प्रॉफिट होईल ना लॉस होईल. ती व्हॅल्यू किती येईल बघा, 3000 रुपये येणार आहे. डेटर्स झालेलेच आहेत. कॅश संदर्भात देखील काही सांगितलेलं नाही. ती कॅश मी काय करणार आहे सांगा बघूया. आहे तसं टेक ओव्हर केलेत असं दाखवणार आहे. पहा 0052 आणि 2 5 म्हणजे 52,500ला ती काय केलेली आहे, असेट म्हणजे कॅश टोटल टेक ओव्हर केले असं कन्सिडर करणार आहे न्यू फर्म. ठीक आहे, चालेल. पहा सर्वच्या सर्व ॲडजस्टमेंट झालेले आहेत, प्लस ट्रीटमेंट देखील कंप्लीट करून घेतलेले आहेत. लायबिलिटीच्या बाबतीत ए अँड बीचे क्रेडिटर्स घेतलेले आहेत, रिझर्व फंड डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. आपण काय करून घेणार आहे बघा, मी रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करणार आहे. 5,750 टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ए अँड बी मध्ये डिवाइड करणार आहे मी. $1250 वजा करणार. 5,750 मधून 1250 गेले 0054 4,500 रुपये. हा काय येतोय सांगा बघूया. क्रेडिट साईड मोठे आल्यामुळं प्रॉफिट येत आहे. प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचं आहे आपल्याला. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट डिस्ट्रीब्युशन, हा डिस्ट्रीब्युशन करून घेऊया. 4,500 डिवायडेड बाय 4 हिस्से, 4 एके 4, 4 एके 4 उरला 1, 4 दुनी 8 उरले 2, 4 पंचे 20, 1125. त्याच्यामध्ये ए 1125 इंटू 3 शेअर आहेत त्याचे. 3 5 15 हात झाला 1, 3 दुनी 6 आणि 1 7, 3 एके 3, 3 एके 3, 3,375 याला जातील. बीचा काय एकच हिस्सा असल्यामुळे 1 1 2 5 गुणुले 1 1 1 2 5 हीच व्हॅल्यू येणार आहे. 1 1 2 5. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 3 3 7 5 1 1 2 5 1125 रुपये. यानंतर मी हा काय करणार आहे, क्लोज करणार आहे. परंतु नेट असेट टेकन ओव्हर किती आहेत ते पाहूया आपण. 0, दुसरी संख्या 5, तिसरी संख्या 2 आणि 7 9, 9 आणि 5 14 हातचाला 1, 1 आणि 9 10, 10 आणि 6 16, 16 आणि 3 19 आणि 2 21 हातचाले 2, 2 आणि 2 4 आणि 5 आणि 6, 6 आणि 5 11, 1,11,450. त्यातून हे वजा करा. 0 0 8 आणि 5 13 हातचाला 1 7 आणि 1 8 आणि 3 38,300 वजा करा. नेट असेट टेकन ओव्हर व्हॅल्यू येईल आपल्याला ए अँड बीचे कॅपिटलमध्ये. ते सेम येतं का बघायचं आपल्याला. 5 4तून 3 गेला 1, 11तून 8 गेले 3, 11तून 4 गेले 7 आणि 1तून 1 गेला 0 म्हणजे 73,150 रुपये व्हॅल्यू येत आहे याची. चेक करूया आता. 5 7 3 3 आणि 5 8, 8 आणि 3 11 हातचाला 1 1 आणि 1 2 आणि 3 5 51,375 टू न्यू फर्म अकाउंट. न्यू फर्मचं नाव दिलेलं आहे का बघा त्यांनी, नाही दिलेलं.
न्यू फर्म्स अकाउंट 1350 रुपये वजा करायचे आहेत तुम्हाला. 50,025 रुपये येतील. नेक्स्ट 5, 2, 1, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि 7 13, चला 1 आणि 1 2, 23,125, 23,125. याची टोटल केली तर मात्र निश्चितच आपली किती आली पाहिजे बघा, 50,025 आणि 23,125. या दोन्हीची टोटल केली की 73,150 ही आलीच पाहिजे आणि ती येतेच. आलं लक्षात. ज्या स्टेप्स मी सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीनं आपण ती कव्हर करून घेतलेलं आहे. C&Dच्या बाबतीत पाहूया. बॅलन्सेस ब्रॉड डाऊन करून घेत आहे मी. C&Dचं कॅपिटल बघा 20,000, डीचं कॅपिटल दिलेलं आहे 25,000 रुपये. ठीक आहे. जनरल रिझर्व्ह फंड दिलेला आहे का बघा, C&Dचा दिलेला नाही आहे. गुडविल दिलेला आहे मात्र. C&Dचं गुडविल शो करून घेऊया. गुडविलची व्हॅल्यू किती ठरलेली आहे, ती 30,000 रुपये ठरलेली आहे. 30,000 किती हिस्स्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करणार मी, 5 हिस्स्यामध्ये. 3:2 रेशो आहे. 6,000 पर शेअर गुडविल. याची वर्किंग नोट 1 असेल. डिस्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये C 6,000 गुणिले 3 हिस्से 18,000 रुपये येईल. त्यानंतर D 6,000 गुणिले 2, त्याचे हिस्से येतील 12,000. त्याच्या वाटणीला गेले 12,000, याला 18,000. ही गुडविलची व्हॅल्यू मी कुठे शो करेन बघा, नेट असेट टेकन ओव्हर चार्टमध्ये शो करणार आहे 30,000 रुपये. ठीक आहे. पहा पुढं आता गुडविल क्रिएशन झालेलं ज्या असेट्स अँड लायबिलिटीज टेक ओव्हर केलेल्या आहेत त्या आपण चार्टमध्ये शो करणार आहे. आणि त्या असेट्स अँड लायबिलिटीजवरती झालेला प्रॉफिट किंवा लॉसची नोंद आपण काय करणार आहोत, तर रिव्हॅल्युएशन अकाउंटला शो करणार आहोत. तर पहा, स्टॉक ऑफ C&D वॉज नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म. न्यू फर्मने टेक ओव्हर केलेला नाही स्टॉक. 9,000 रुपयांचा आहे. तो 9,000 रुपयांचा स्टॉक आहे. त्या संदर्भात काही सांगितलेलं नाही आहे. त्यामुळं मी काय करत आहे बा, वर्किंग नोट नंबर 1 झाली C&Dची. 2 स्टॉक डिस्ट्रीब्यूट करणार आहे अमंग पार्टनर्स. कुणी टेक ओव्हर केले तेही सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे तो मी डिस्ट्रीब्यूट करत आहे. 9,000 भागिले 5 हिस्से आहेत टोटल दोन्ही पार्टनरचे मिळून. 5 एके 5 उरले 4, 5 × 8 = 40, 1,800 आलं पर शेअर. त्याच्यामध्ये C 1,800 × 3 शेअर आहेत त्याचे 5,400. डीचा 1,800 × 2 = 3,600. स्टॉक 5,400 Cला गेलेला आहे. डीला 3,600. याच्यावर ना प्रॉफिट आहे ना लॉस होणार आहे, कारण की आहे त्या याच्यामध्ये तो आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. न्यू फर्मनं टेक ओव्हर केलेला नाही आहे त्याला. नेक्स्ट वन पहा, C&Dची लँड मात्र काय केलेली आहे, यांनी टेक ओव्हर केलेले आहे न्यू फर्मने. कितीला टेक ओव्हर केलेली आहे बघा, ती 25,000 रुपयाला टेक ओव्हर केलेली आहे. मी ती इथं लिहित आहे. लँड 25,000 रुपये. 18,000ची लँड दिलेली आहे बुक व्हॅल्यू. ती 25,000ला टेक ओव्हर करत असेल तर मला ते काय होणार आहे, 7,000 रुपयांचा फायदा होणार आहे. तो मी 7,000 रुपयांचा फायदा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवत आहे. नेक्स्ट C&D फर्मचं जे काय बँक लोन दिलेलं आहे ते न्यू फर्मने टेक ओव्हर केलेलं नाही. ते C&Dनंच टेक ओव्हर पेड करून टाकलेलं आहे. 2,900ला पेड केले म्हणजे C&Dचा जो कॅश बॅलन्स आहे, कॅश बॅलन्स जो ऑलरेडी दिलेला आहे 8,800 रुपये, त्यापैकी लेस 2,900 बँक लोन पेड करत आहे मी. 2,900 00 18तून 9 गेले 9, 8तून 5 गेले 3, 8तून 3 गेले 5 राहणार. हा बॅलन्स राहणार कॅशचा. आता समजून चला, बँक लोन मला 3,000 रुपये द्यायचे आहेत बँकेचे, पण सेटल कितीला करत आहे मी, 2,900ला. माझ्याकडं मला फायदा किती झाला, 100 रुपयांचा झालेला आहे. बाय बँक लोन रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला मी नोंदवत आहे.
100 रुपये. ती चार्टमध्ये शो करणार नाही कारण की ती पेड करून टाकलेलं आहे ओल्ड फर्मने स्वतः. नेक्स्ट डेटर्सवरती प्रोव्हिजन क्रिएट करा म्हणून सांगताय. डेटर्सची व्हॅल्यू किती दिलेली आहे बघा, याची 10,000 रुपये दिलेले आहे. 5% RDD याच्यावर कॅल्क्युलेट केला की 500 रुपये येतो आहे. ऑलरेडी किती त्यांनी मेंटेन केलेला, 800 रुपये मेंटेन केलेला आहे. फायदा झाला मला, ओल्ड प्रोव्हिजन जास्त आहे त्यामुळं RDD मी क्रेडिट साईडला लिहून घेत आहे. किती रुपयांचा फायदा झाला बघा, 300 रुपयांचा झालेला आहे. नेक्स्ट क्रेडिटर्सच्या बाबतीत व्हॅल्यू क्रेडिटर्सची लिहून घेत आहे मी. 2% प्रोव्हिजन रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स आहे, त्यानंतरच ते क्रेडिटर्स टेक ओव्हर केलेले आहेत. ती व्हॅल्यू बघा 15,000 रुपये दिलेले आहे. 2% रिझर्व फॉर डिस्काउंट 300 रुपये. हा फायदा झाला मला, क्रेडिटर्सना तेवढे पैसे द्यावे लागणार नाहीत आपल्याला. क्रेडिटर्स अकाउंट 300 रुपीज. नेक्स्ट वन, आता अशा कोणत्या असेट्स आहेत का बघा ज्याला टिकमार्कच केलेली नाही आहे, असे कोणते आहे का बघा. प्लांट ती आहे तसं मी घेणार आहे. न्यू फॉर्मने टेक ओव्हर केली असं दाखवणार आहे 18,000ला. त्यानंतर डेटर्स झाले, स्टॉक झालेलंच आहे. कॅश 8,800 रुपये आहे. त्यातनं बँक लोन पेड केले 2,900. 5,900 संदर्भात काही सांगितलेलं नाही त्यामुळे मी आहे तसं लिहून घेत आहे. 5,900ला टेक ओव्हर केली ही ॲसेट. लायबिलिटीमध्ये बँक लोन पेड केलेला आहे. क्रेडिटर्स संदर्भात सांगितलेलं आहे, ती माहिती आपण घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे नोंदवलेलं देखील आहे. तर पहा, रिव्हॅल्युएशन अकाउंट मी काय करत आहे, क्लोज करत आहे. 0 0 1 आणि 3 4 4 आणि 3 7 आणि ही 7,700 रुपयांचा क्रेडिट साईड मोठा आल्यानंतर काय होतो, प्रॉफिट होतो. 2 पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा डिस्ट्रीब्यूट करत आहे मी C&D मध्ये. C&D मध्ये 7,700 प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट 7,700 5 हिस्सेमध्ये डिवाइड करा. 5 एके 5 उरले 2, 5 5 25 उरले 2, 5 20. पर शेअर किती आला बघा 1,540. त्याच्यामध्ये C1540 × 3 शेअर आहेत. 3 0 0 3 चौक 12 हातचाला 1, 3 5 15 आणि 1 16 हातचाला 1, 3 1 3 आणि 1 4. त्यामध्ये D 1,540 गुणिले 2 3,080 रुपये. ओके, वाढा 4,620 3,080 रुपये. प्रॉफिट नेहमी क्रेडिट साईडला जातो बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 4,620 रुपये 3,080 रुपये. करा टोटल, बघूया किती येते ते पाहूया. 0 2 6 8 आणि 4 12 हातचाला 1 1 आणि 2 3 आणि 1 4 42,620 रुपये. त्यानंतर 0 8 0 2 आणि 5 7 आणि 3 10 हातचाला 1 1 आणि 1 2 आणि 2 4 40,080 रुपये. वजा करून घ्या. बाकीची रक्कम कुठं ट्रान्सफर करायचं आहे, कॅपिटल न्यू फॉर्म्स अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. करून घेऊया. 5,400 गेले 37,220 रुपये. त्यानंतर 3,600 गेले 36,480 रुपये. 0 8 10 0 हातचाला 1 बरोबर आहे. 36,480 रुपये इतकी रक्कम मी काय करेन, न्यू फॉर्मला ट्रान्सफर करेन. तेवढीच नेट असेट येतात का बघूया आपण. 0 0 तिसरी संख्या 3 आणि 9 12 हातचाला 1 1 आणि 5 6 6 आणि 8 14 14 आणि 5 19 हातचाला 1 1 आणि 3 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि 1 8. ओके, त्यातून 15,500 आपण काय करू, वजा करू. नेट असेट टेकन ओव्हर त्याच्यामध्ये C आणि Dचं कॅपिटल आलं पाहिजे तेवढंच. 73,800 रुपये आले पाहिजेत. 700 येतील. 73,700 पाहूया टोटल तेवढी येते का. 37,220 Cचं कॅपिटल, 36
480, 0 8 आणि 2 10, 2 आणि 1 3 आणि 4 7, 6 आणि 7 13, चला 1 3 आणि 3 6 आणि 1 7, 73,700 रुपये येत आहेत. तेवढीच कॅपिटल अमाऊंट 37,220 आणि 36,480. तर ज्या स्टेप्स आहेत त्या पद्धतीनेच आपण सोल्युशन दिलेलं आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे, फर्निचर ए अँड बीचं ज्यांनी टेक ओव्हर केलेलं न्यू फर्मने केलेलं नाही आहे ते एनं टेक ओव्हर केले, त्याची नोंद केलेली आहे. सी अँड डीच्या बाबतीत स्टॉक न्यू फर्मने टेक ओव्हर केलेलं नाही आहे, पार्टनर्सने देखील टेक ओव्हर केलेलं नाही, त्यामुळे तो मी त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये काही डाऊट्स आले तर विचारू शकता. सोल्युशन लिहून घ्या. याची कंबाईन बॅलन्स शीट मी तुम्हाला देतो. वेलकम स्टुडंट्स. ओल्ड फर्मच्या बुक्समध्ये जे अकाउंट्स क्लोज केलेले आहेत त्यानंतर मी काय करणार आहे, चार्टचा आधार घेऊन न्यू फर्मची बॅलन्स शीट तयार करणार आहे. कंबाईन बॅलन्स शीट असेल, दोन्ही असेट्स अँड लायबिलिटीजचा विचार करून. त्यानंतर पहा, गुडविलची व्हॅल्यू मी शो करत आहे. गुडविल मेंटेन करणार आहे म्हणून सांगितलेत 20,000 आणि 30,000 अशी रक्कम किती येईल, 50,000 रुपये येईल. त्यानंतर स्टॉक 19,200, स्टॉक 19,200 येईल, याच्यामध्ये नाहीच आहे. डेटर्स दोघांचे कंबाईन घेऊ आपण. डेटर्स याचे आहेत 16, याचे दिले 10, 16 आणि 10 26,000 रुपये येतील. त्यातून लेस RDD 5% होती, ती 5% RDD 800 आणि 500 असे 1,300 रुपये वजा होतील. 24,700 रुपये राहणार आहेत डेटर्सचे, गुड डेटर्स. त्यानंतर बिल्स रिसिवेबल एकाच ठिकाणी आहे, ती व्हॅल्यू येत आहे 3,000 रुपये. त्यानंतर कॅश 2 ठिकाणी दिलेले आहे व्हॅल्यू कॅशची, 52,500 आणि येतं 5,900, 57,000, 58,400 दोन्ही कंबाईन करू. ओके. त्यानंतर हे झाले असेट्स. याच्या लँड दिलेली आहे सी अँड डी फर्मची, ती लिहून घेत आहे मी, एकाच ठिकाणी आहे, 25,000 रुपये. त्यानंतर सी अँड डीचं प्लांट देखील एकाच ठिकाणी आहे, 18,000 रुपये, ती देखील लिहून घेत आहे मी. नेक्स्ट. ओके, सगळे असेट्स झालेले आहेत लिहून. लायबिलिटीज लिहित आहे मी, सन्ड्री क्रेडिटर्स शो करताना सन्ड्री क्रेडिटर्स शो करणार आहे 37,500 आणि 15,000, 52,500 टोटल करून लेस 2% रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स, बरोबर आहे. 1,000 किती होतील, 50 रुपये होतील. पहा याचे किती आले, 750 आणि याचे 300 म्हणजे 1,050. 51,450 रुपये हे काय राहतील सांगा बघ्या. क्रेडिटर्सना आपण पैसे देणं लागणार आहे, अमाऊंट ती ट्रान्सफर केलेलं आहे. आणि कोणती असेट अँड लायबिलिटी राहते का बघा, लिहायची. क्रेडिटर्स लिहिले, नोंद झालेले आहे, याचीही नोंद झालेली आहे. ठीक आहे, काय राहिलेलं असेल तरीसुद्धा पाहू आपण. आता मी कॅपिटल लिहून घेत आहे. एचं कॅपिटल किती ट्रान्सफर झालेलं आहे बघा, जुन्या फर्ममधून 50,025 रुपये. बीचं कॅपिटल झालेलं आहे 23,125 रुपये. ओके. त्यानंतर सीचं कॅपिटल बघा 37,220 रुपये आणि डीचं कॅपिटल 36,480. कॅपिटल ॲडजस्टमेंटचा भाग याच्यामध्ये दिलेलाच नाही आहे, त्यामुळं आहे तसं लिहून घेतलेलं आहे. जेवढं ट्रान्सफर झालेलं आहे तेवढं कॅपिटल. 5 आणि 5 10, हातचाला 1, 1 आणि 2 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 8, 1505, हातचाला 1, 1 आणि 1 2 आणि 2 4 आणि 4 8, 3 आणि 7 10 आणि 7 16, चला 1 5 आणि 1 6 आणि 2 8 आणि 3 11 आणि 3 14. किती आली बघा व्हॅल्यू, 1,46,850. कंबाईंड कॅपिटल येत आहे. टोटल करून घेऊया आपण. 0 5 आणि 5 10, हातचाला 1, 1 आणि 8 9 आणि 4 1303, हातचाला 1, 1 आणि 6 7 7 आणि 1 8, 4 आणि 5 9, 1,98,300 इतकीच रक्कम याची आली पाहिजे. 2 शून्य आहेत, तिसरी संख्या
2 आणि 7 9, 9 आणि 4 13, हातचा आला 1 चौथी संख्या, 1 आणि 9 10 आणि 4 14 आणि 3 17 आणि 8 25 आणि 5 30 आणि 8 38 अशी 8 हातचे आले 3, पाचवी संख्या मोजा 3 आणि 5 8 आणि 1 9 आणि 2 11 आणि 5 16 आणि 2 18 आणि 1 19, 1,98,300 ओपनिंग बॅलन्स शीट काय होते आपली टॅली होते. तर बाळांनो ओपनिंग बॅलन्स शीट बनवणं अवघड नाही आहे, फक्त स्टेप्स किंवा कॉशियस आपण असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला ओल्ड फर्ममध्ये आपण त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट्स क्लोज करणार आहोत, तिथलं वर्क जर बरोबर आलेलं असेल तर निश्चितच आपली बॅलन्स शीट देखील बरोबर येईल. तर हे सोल्युशन लिहून घ्या. याच्यामध्ये काय डाऊट्स आले तर विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.